नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर रोखोक या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात सलग 5 दिवस कोरोना रुग्णसंख्या 15,000ांनी वाढतीये. देशाचा विचार केला तर 24 तासात 26,291 नव्या रुग्णांची नोंद झाली, पण यातील 16,620 रुग्ण हे केवळ महाराष्ट्रातून आहेत आणि त्यामुळेच राज्यासाठी हे अधिक चिंताजनक आहे. फेब्रुवारीपासून या रुग्णसंख्येत वाढ होतीये. हे का घडतंय? मध्यंतरी रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना आपण बेफिकीर झालो का? अनलॉकिंग करताना काही उणीव राहिली का? कोण अधिक गाफील होते, नागरिक की प्रशासन? लॉकडाऊन हाच पर्याय आहे की आणखी काही? परदेशात कोणत्या पद्धतीने या परिस्थितीला हाताळलं जाते आणि या सगळ्याचा अंत तरी कधी होणार? यासारख्या तुमच्या आमच्या मनातील प्रश्नांचा वेध तज्ज्ञांकडून घेऊया. कोरोनात आपलं काय चुकतंय या रोखोक कार्यक्रमात. या चर्चेत माझ्यासह सहभागी होत आहेत ICMRचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर आणि ग्वेनेड हॉस्पिटलचे इंग्लंडमधून डॉक्टर संग्राम पाटील आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. सर्वप्रथम डॉक्टर गंगाखेडकर, आधी सांगाल की जगातली सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू आहे असं म्हटलं जातंय. मध्यंतरी कोरोना आटोक्यात येतोय असंही दिसत होतं. मग आताच ही वाढ का? नक्की काय होतंय? आपलं चुकतंय? कुठे चुकतंय? नाही, मुख्य म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपली जगामधली सगळ्यात मोठी लसीकरणाची मोहीम आहे हे नंबर बघू नये, पण ज्या स्पीडनी व्हायला पाहिजे त्या स्पीडकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. याचा दुसरा अर्थ हा पण आहे की आपण जास्तीत जास्त नागरिकांनी लवकरात लवकर लस घेण्याचा प्रयत्न करणं, याशिवाय दुसरा उपाय या लसीकरणाच्या मोहिमेला राहणार नाही. आता दुसरी गोष्ट, आपण कुठं कमी पडतोय? आपल्याकडे काय झालं की ज्या क्षणी आपल्या सरकारने सांगितलं की व्हॅक्सिन आलेली आहे आणि व्हॅक्सिन आपण वापरण्यासाठी लोकांना देणार आहोत, हे जेव्हा लक्षात आलं तर पहिल्यांदा काय होतं, प्रत्येक माणूस जो भीतीखाली होता त्याला असं वाटतं की नाही, लस आली आहे, आता काही घाबरायची जरुरी नाही, काही दिवसच आपल्याला हे सहन करावं लागणार आहे. त्या परिस्थितीमध्ये जेव्हा हा कोविड फटीग, जे गेले वर्षभर आपण सारखं मास्क घालत होतो, सारखा हात धुवा म्हणून म्हणत होते, सेफ डिस्टन्स पाळायचं म्हणत होते, याला थोडं कुठंतरी कॉम्प्रोमाइज करायची जी इच्छा असते ती इच्छा वर आली आणि परिणाम असा व्हायला लागला की माणसांनी मास्क वगैरे वापरणं हे अतिशय कमी लेवलला सुरुवात झाली. आणि त्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या झाल्या की आपल्याला ते भर पडण्यासाठी म्हणून सर्वत्र इन्फेक्शन होत नाहीये हे दिसत होतं, म्हणून आपण करतोय ते बरोबर करतोय, आपल्याला काही आता हा आजार लागण्याची एवढी भीती नाही असं वाटायचं. आणि त्याचबरोबर आपल्याला शाळा आणि कॉलेजेस सुरू करायचे याचा जेव्हा निर्देश आला तर त्याचा परिणाम हा झाला की जे लोक घरामध्ये राहत होते ते लोक, ती मुलं बाहेर निघायला सुरू झाली. परिणाम असा होतो की कोणाला तरी लागण होते आणि मग ते परत आल्यावरती त्यांच्या नकळत, कारण त्यांना एसिम्प्टोमॅटिक इन्फेक्शन होतं, जे वयाने लहान असतात त्यांना, आणि त्यामुळे त्याचा प्रसार घरामध्ये व्हायला सुद्धा सुरुवात होते. आता अशा परिस्थितीमध्ये आपण प्रत्येकाने एक विचार केला पाहिजे. आपण सरकारला जे करायसाठी म्हणून म्हणतोय, सरकार ज्या स्टेप्स घेतंय, या स्टेप्स आपण पाळायच्या जरुरी आहेत. आपण सरकारकडनं काय अपेक्षा करणार? सरकारला आपण हे म्हणू शकतो की तुम्ही लस द्या, ते लस देत आहेत. ते तुम्ही म्हणतात की त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड द्या, ते देत आहेत. टेस्ट करा, टेस्टसाठी देत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये फक्त तुमच्याकडनं एकच अपेक्षा असते की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करा. हा लग्न सराईचा वेळ आहे, या लग्न सराईच्या वेळामध्ये उगाच जाऊ नका कुठे, आणि त्या कोविडचे जे रेग्युलेशन्स आहेत, ज्या काय बाबी आपण म्हणतो, त्याचं नीट पालन केलं पाहिजे की 50च्या पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. हे इलेक्शन्स हे दरवेळेलाच होतात. आपल्याला एखादं इलेक्शन असं गेलं तरी काय फरक पडणार नसतो, परंतु इलेक्शन सुद्धा झाली, या सगळ्याचा परिणाम आपल्याला दिसतोय की ह्या संख्येमध्ये फार वाढ झाली. नक्की. डॉक्टर रमण, जसं केंद्र सरकारने म्हटलेलं आहे, केवळ लॉकडाऊन हा पर्याय असणार नाहीये, तर कठोर उपाययोजना करायला हव्यात. जसं आताही तुम्ही थोडीशी एक झलक सांगितली की लग्नसराई आहेत किंवा निवडणुका आहेत त्या नेहमी होत असतात, तर यावेळेस काहीतरी संयम पाळला गेला पाहिजे होता. पण आता यापुढे जर कठोर उपाययोजना योजायच्या झाल्या तर नेमकं काय केलं गेलं पाहिजे?
नाही, मला वाटत नाही की कंप्लीट लॉकडाऊन हे काही एक प्रकारची स्टेप आहे. हं, सगळ्यात महत्त्वाचं जर काही असत असेल, तर शासन काय करू शकतं? कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवू शकतं. हं, दुसरं नागरिक काय करू शकतोय? हं, नागरिकांनी प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे, की असं आता खूप ऐकिवात यायला लागलंय, हं, की लोक लक्षणं जरी असली, हं, तरी लोक स्वतःहून टेस्ट करायला पुढे येत नाही. हं, कारण ते आर-टी-पी-सी-आर पॉझिटिव्ह आला, तर ते नगरपालिकावाले लोक येतील. मग आपल्याला कुठेतरी ॲडमिट करतील. मग त्याच्याऐवजी आपण एच-आर-सी-टी करू, सीटी हं, स्कॅन करूया, म्हणजे सरकारच्या लक्षात येणार नाही. हं, ही हं, चांगली बाब नाहीये. हं. म्हणजे जे आपल्याला त्रास होतोय, निदान जर झालं, तर तुम्ही आयसोलेट व्हाल. तुमच्या घरामध्ये कोणाला लागण होणार नाही हे बघाल. हं. तुमच्या जवळच्या मित्रांना लागण होणार नाही हे तुम्ही बघू शकाल. तर बरं. तुम्ही असं पळून जाणं हे कुठल्याही प्रकारे चांगलं नाही. हे हं, बेजबाबदार वागणूक आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हं, हं, जर हं, एखादी व्यक्ती संसर्गित असेल, लक्षण असेल, हं, तरी जर ती हे सर्व टाळत असेल, तर हं, मग तुम्ही एक विचार करावा, ती व्यक्ती जेव्हा अशी वेळ येते, की माझे कोणाशी कॉन्टॅक्ट आले हे सांगायचं, तर हं, ती खरं सांगत असेल का? खरं हं, सांगणार नाही. आता तेही खरं नाही, स्वतःची टेस्ट करणार नाही, हा हं. वाढणार. पण ही बरं. प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. हं, याला आपण सरकारला मदत जर करायची असेल कंट्रोल हं, करण्यामध्ये, हं, तर आपण प्रत्येकाने आपला एक पाय पुढे टाकला पाहिजे. हं, आपल्याला जर आपली आर्थिक व्यवस्था जर चांगली शाबूत ठेवायची आहे, हं. तर आपण यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. हे खरंय. फक्त महाराष्ट्रासाठी नाही, हं, हे पूर्ण भारतासाठी, हं, हं, भारताची आर्थिक धुरा या हं, 4-5 राज्यावरती अवलंबून असते. हं, ही हं, अशी आपली परिस्थिती खराब करणं हं. हे आपल्या दृष्टीने कुठल्याही प्रकारे आरोग्याच्या नक्की. असो किंवा आर्थिक परिस्थितीच्या आहे, चांगलं हं, नाही. नक्की. डॉक्टर संग्राम पाटील देखील आता आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर संग्राम पाटील, इंग्लंडमध्ये आता सध्या काय नेमकी स्थिती आहे? अ, हेमालीजी इंग्लंडमध्ये आम्ही आता बऱ्यापैकी सेटल होत आहोत हं, आणि इकडे बऱ्यापैकी लोकांनी शिस्त पाळली हं, आणि घराबाहेर गेले नाहीत. आता आमचा जो लॉकडाऊन आहे तो अनलॉकिंग व्हायला सुरुवात झालेली आहे हं, हं, आणि माझे पेशंट्स देखील आता आय-सी-यूमध्ये कमी झाले, हं, आकडे कमी झाले आणि बेसिकली व्हॅक्सिनेशन वाढलंय. हं, त्यामुळे हं, जे हाय रिस्क लोक आहेत, हं, ते आता बऱ्यापैकी कव्हर झाले आहेत 60 वर्षाच्या वरचे. हं, 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 स्टाफ लोक कव्हर झाले. म्हणजे हं, माझे दोन्ही व्हॅक्सिनचे डोसेस घेऊन झालेत. हं, आणि आता तिसरा डोस हिवाळ्याच्या आधी द्यायचा बूस्टर अशा पद्धतीची तयारी इकडे चालली आहे. हं, हं, तर सेकंड वेव्ह होत आहे. बऱ्यापैकी हं, आता कंट्रोलमध्ये येते. पण हं, थर्ड वेव्ह युरोपमध्ये सुरू झालेली आहे. हं, ती अजून यूकेमध्ये दिसत नाहीये. हं, कारण इथे बऱ्यापैकी गव्हर्नमेंटने स्ट्रिक्ट रेस्ट्रिक्शन्स हं, आणले. लोकांनी देखील ते पाळले. हं, आणि हं, व्हॅक्सिनेशन ॲट द सेम टाईम म्हणजे इंजेक्शन व्हर्सस इन्फेक्शन हं, याच्यामध्ये आता इंजेक्शन जिंकतायत अशी परिस्थिती आहे सध्या हं, इकडे. हं, 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 हं. नक्की. डॉक्टर संग्राम, या भारतातल्या परिस्थितीकडे कसं पाहाल? कारण विशेषतः महाराष्ट्रासाठी जर बोलायचं झालं, तर दुसरी लाट येतेय किंवा नाही येते यावर अजूनही चर्चा होत आहेत. तर याकडे कसं पाहिलं जातंय? आपल्याकडे लाटेंना डिक्लेरेशन करायला का घाबरतात काय माहिती? म्हणजे हं, 15,000 जर आपल्या दिवसाला आकडा येतोय, हं, म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रात 1,00,000च्या वर केसेस सध्या आहेत दिवसाच्या. हं, त्यातल्या 15,000 16,000 फक्त रिपोर्ट होत आहेत. हं, म्हणजे त्या तेवढ्या टेस्ट केल्या जात आहेत. हं, तर याला डिक्लेरेशनला का घाबरतात? त्याला एक पॉलिटिकल हं. का घेतात लोक मला कळत नाही. बरं. तर ही दुसरी लाट क्लिअरली आहे. हं, मग तुमच्या दिवसाच्या 25,000-26,000 जर केसेस आता येतायत, हं, आकडा वाढलाय. धिस इज द सेकंड वेव्ह हं, आणि ही अजून वाढायचीच शक्यता आहे. कारण जगभरात सगळीकडे अमेरिका, युरोप, इंग्लंड इथे दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा जास्त मोठी आली. हं, आणि हे पूर्वीचा जो 100 वर्षापूर्वी जो स्पॅनिश फ्लू आला होता, हं. त्यावेळी देखील असंच झालं होतं. दुसऱ्या लाटेमध्येच जास्त लोक पॉझिटिव्ह झाले. दुसऱ्या लाटेत जास्त लोक मेलेत. तशी आता ही आपल्याकडे दुसरी लाट हं. आलेली आहे आणि ही पहिल्या लाटेपेक्षा कदाचित जास्त गंभीर महाराष्ट्रासारख्या राज्यात होऊ शकते. नक्की. डॉक्टर रमण हां. गंगाखेडकर, जसं आता संग्राम पाटील म्हणालेले आहेत डॉक्टर, की दुसरी लाट आलेली आहे. काय हरकत आहे ही दुसरी लाट आहे हे जाहीर करायला. पण भारतात काय नेमके निकष आहेत? नाही, मला हे वाटत नाही, की म्हणजे अजून भारताच्या लेव्हलला आपण म्हणायला, की दुसरी लाट आली आहे. हं, अजून इतका जास्त एव्हिडन्स आलाय असं हं, आपल्याला वाटत नाहीये हं, सध्या. हं, 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 कारण हे 4 ते 5 राज्यामध्ये दिसतंय. पण ह्याचा दुसरा अर्थ हा पण आहे,
की ही जी 4-5 राज्य आहेत त्याच्यामध्ये ज्या गतीने ही संख्या वाढतीये, त्याचा अर्थ त्यात उरलेल्या राज्यांनी ही वॉर्निंग समजावी आणि सगळेच एकत्र आले तर सेकंड वेव्ह नॅशनली दिसेल. पण ही गोष्ट सत्य आहे, की महाराष्ट्रामध्ये दुसरी वेव्ह आली का आली. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण त्याला नाही म्हणत नाही. आपण म्हणतोय, की जेव्हा आपण सेकंड वेव्हचा म्हणतो, तेव्हा नॅशनली सेकंड वेव्हच्या बाबत बोललं जातं. कारण आपण एकच देशाबद्दल देशाचं म्हणून म्हणत असतो. पण अशा परिस्थितीत मी हे मान्य करतो, की सरकारने सुद्धा बोल्डली ह्या गोष्टीला घेणं जरुरीच आहे. पण जेव्हा आपण बोल्डली म्हणतो, तर आपण नुसतं धमक्या देऊन काहीही होऊ शकत नाही. कारण शेवटी त्याचा लिमिटेड परिणाम असतो. आपल्याला त्यांना आठवण करून द्यायची आहे. कारण मी जर समजा तुमच्यावरती खूप रागात आलो आणि काहीतरी म्हणलो, तर असं वेडवाकडं मी जर बोललो, तर मी काय करेल, तुम्ही जे म्हणता त्याच्यासाठी माझे कान बंद होऊन जातील. मी कदाचित तुम्ही म्हणला तसं मी वागणार नाही. जरी तुम्ही चांगलं सांगताय तरी पण. म्हणून आपण सगळ्यांना बरोबर घेऊन कम्युनिटीला मोबिलाइज केलं पाहिजे. लोकांना ह्याची जाणीव करून दिली पाहिजे, की आम्हाला दोघांनाही एकमेकाची साथ हवी. लॉकडाऊन हा कुठलाही उपाय नाही. परंतु तुम्ही आम्हाला साथ द्या. निदान करायला जा. तुम्हाला ज्या सर्व सर्व्हिसेस देतोय, तुमचे कॉन्टॅक्ट्स कोण होते, याच्या संदर्भात माहिती द्या. हे करणं फार कठीण आहे असं मला वाटत नाही. पण थोडंसं आपल्याला जरी कायद्याचा बडगा दाखवावा लागत असला, तरी आपण दरवेळेला लॉकडाऊनचं नुसतं त्यांना थ्रेट करणं हे बरोबर योग्य होणार नाही असं मला वाटतं. नक्की. डॉक्टर संग्राम पाटील, जसं आता डॉक्टर रमण गंगाखेडकर सांगतात आणि अनेकदा भारतातल्या नागरिकांनी, विशेषतः राज्यामध्ये जर बोलायचं झालं तर नागरिक बेफिकीर आहेत असा सतत आरोप होतोय किंवा ती बेफिकिरी बऱ्याचदा दिसते सुद्धा. UK मध्ये लोकांचा प्रतिसाद कसा होता जेव्हा ही सेकंड वेव्ह आली किंवा दुसरी लाट आली, तेव्हा तिथले नागरिक कशा प्रकारे काळजी घेताना दिसले? हेमाली, नागरिक बेफकीर आहेत फक्त भारतात असं नाहीये. तुम्ही आता बघा, पश्चिम बंगालमध्ये इलेक्शन्स चाललेले आहेत आणि तिथे टॉपचे आपले प्राईम मिनिस्टर, होम मिनिस्टर, तिथले मुख्यमंत्री रस्त्यावर मोठी गर्दी, हजारोंची गर्दी घेऊन फिरतायत. तसंच बिहारमध्ये झालं. आणि आपल्याकडे असे काही कार्यक्रम राजकारणी लोकांनी केले. तर नागरिकच फक्त बेफिकीर नाहीयेत, झाडून पूर्ण म्हणजे एकंदरीत समाज आणि शासन प्रशासन व्यवस्था सुद्धा त्या बाबतीत जशी काळजी घ्यायला हवी, जसा मेसेज प्राईम मिनिस्टरने किंवा वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवा, तो जात नाहीये लोकांना. कारण ममता बॅनर्जी जर हजारो लोक घेऊन रस्त्यावर फिरतील तर लोकांना काय मेसेज कळेल की कोरोना नाहीच आहे. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ही भारतात सोडलं तर बाकी कुठे नाही. मी पूर्वी देखील अनेकदा म्हणलोय की भारत हा एकमेव देश आहे की जिथे मोठे मोठे मेळावे, रॅलीज, मोर्चा आणि असे कार्यक्रमांचं आयोजन कोरोनाच्या प्रेझेन्स मध्ये चाललेलं आहे. तर हे इकडे UK मध्ये किंवा कुठल्याही वेस्टर्न कंट्रीज मध्ये अगदी काही मोजके एपिसोड सोडले तर हे झालं नाही ओव्हरऑल. आणि त्याच्यामुळे इथे जे सुपर स्प्रेडिंग इव्हेंट जे आहेत बघा, तुम्ही कदाचित ऐकलं असेल, पोलंडमध्ये काही लग्न झाले, 200-200 लोक जमलेत लग्नाला आणि त्यातून त्यांच्याकडे सुपर स्प्रेड झाला. त्यांनी लगेच त्याच्यावर बॅन आणला. आणि आपल्याकडे आज देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर लग्न, वाढदिवस, मृत्यूच्या त्या अंत्ययात्रा चालल्या आहेत. तर ह्या खरं गरजेच्या नाहीयेत. दिस इज ऑल डेंजरस. आणि हे सामाजिक ज्याचं भान असलं पाहिजे ते नेत्यांपासून ते अधिकाऱ्यांपासून ते जनतेने सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. हे प्रामुख्याने हा फरक आहे बघा. एखादी पॅन्डेमिक जर कंट्रोलमध्ये आणायचं असेल, उदाहरणार्थ हाँगकाँग, सिंगापूर किंवा मिडल ईस्ट मधल्या कंट्रीज आहेत, चायना आहे, या लोकांना का असं ताबडतोब कंट्रोल करता येतं? कारण यांच्याकडे ही शिस्त ऍक्च्युअली पाळली जाते. आणि मग ते आपल्याकडे त्याचा अभाव असल्यामुळे बघा, तुम्ही या लग्नांमधून आता इतक्या लोकांना हा कोविड पसरलेला आहे की हा जो आकडा दिसतोय 15,000, हा फक्त एक रिपोर्टेड आकडा आहे. प्रत्यक्षात हा लाखभराच्या वर आकडा आहे. खरोखर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर राजकारण्यांनी सुद्धा. ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर.
कोरोना पुन्हा परतलेला आहे आणि याविषयीच आपण आजच्या रोकठोकमध्ये चर्चा करत आहोत. डॉक्टर गंगाखेडकर आता आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर, आपल्याकडे अजूनही आरोग्य यंत्रणा सक्षम नाहीये की अपुरी पडतीये कोरोनापुढे? कारण अनेक ठिकाणी आता राज्यामध्ये अकोला असेल किंवा पुणे असेल तिथे बेड अपुरे पडतायत अशा बातम्या येत आहेत. नाही, बेड तर अपुरे जरी पडत असतील तरी आपण जसं मागच्या वेळेला फर्स्ट वेव्ह मध्ये आणखी बेड्स उभे केले होते टेम्पररी, ते आपण करू शकतो. बेडची संख्या सध्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जी होती ती लिमिटेड होती. त्यांनी नॉन कोविड पेशंट ऍडमिट करायला सुरू केले होते, तर आपल्याला आणखी बेड्स त्यांच्याकडनं घेता येतील. पण आपणच आपल्याला एक प्रश्न विचारला पाहिजे की आपण असं जर केलं तर काय कोविड एकच आजार आहे ज्याच्यासाठी आपल्याला औषधं लागतात? असं नाहीये. आपण दुसऱ्या आजारांसाठी जी बेड बाजूला ठेवली होती ती बेड आपण खाली करून जर फक्त कोविड वाल्यांना दिली तर हे चांगलं होईल का, याचाही लोकांनी विचार केला पाहिजे. काय फक्त एका आजारासाठी आपल्याला करून जमणार नाहीये. दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, आपण सरकारला नावं ठेवायला फार पटकन नावं ठेवतो, पण सत्य हा विचार करा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग साठी तसं पाहिलं तर भारतामधलं जे पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कदाचित बांगलादेश सोडला किंवा थोडाफार चीनचा जर सोडला तर इतरत्र कुठल्याही देशांमध्ये एवढं स्ट्रॉंग पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर गावागावापर्यंत असलेलं हे आपल्याकडे कुठंच जगामध्ये मिळणार नाही. परंतु हे असून सुद्धा जर संख्या एकदम झपाट्याने वाढायला लागली तर किती रुग्णांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करायला आपण लोकांना पाठवू शकू? काय म्हणजे एकाला लागण झाली तर त्यासाठी एक माणूस उपलब्ध असेल मोठमोठ्या गावांमध्ये, हा विचार करणं अतिशय बरोबर राहणार नाही. म्हणजे माझं म्हणायचा उद्देश हाच आहे की दोघांनी सुद्धा, सरकारने सुद्धा हा विचार केला पाहिजे की लोकांना काय हवं आणि लोकांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे मी सरकारसाठी काय करावं. म्हणजे दोघांचा मेट होऊन आपण काहीतरी मोठं करू. या आजाराला थांबवायसाठी संपूर्ण प्रयत्न करणं जरुरीचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं एकच सांगतो, कारण मला कदाचित निघावं लागेल, पण सगळ्यात शेवटचं सांगतो की जोपर्यंत कोरोना गेला असं सरकार म्हणत नाही, तुम्ही घाबरू नका असं जोपर्यंत म्हणत नाही, आपल्याला फक्त एखादा व्यक्ती कोरोना बाधित दिसत नाहीये म्हणजे गेला, कोरोना संपला असा विचार मनामध्ये आणू नका. हे अनेक वर्षाची लढाई चालणार आहे. आपण अगदी शांतपणे सरकारला सपोर्ट केला पाहिजे, कारण आपल्याला आपण स्वतः आपले कुटुंबीय जिवंत राहणं तितकंच महत्वाचं आहे. नक्की खरं आहे. तुम्ही डॉक्टर गंगाखेडकर खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर अगदी थोडक्यात आणि नेमक्या शब्दांमध्ये दिलेलं आहे. जगात जिथे कोरोना आटोक्यात येत नव्हता किंवा दुसरी लाट येत होती तेव्हा सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न होता की नेमकं हे चक्र कधी थांबणार. डॉक्टर संग्राम पाटील, खरोखरच हे चक्र नेमकं थांबणार तरी कधी? हे चक्र असं थांबणार नाहीये. हे आता फ्लू सारखाच हा वागतो आहे कोरोना. जसा फ्लू दरवर्षी हिवाळ्यात येतो किंवा काही अशा घटना घडल्या मोठ्या की त्यानंतर फ्लूचा प्रकोप वाढतो, तर हे आता असंच दिसतंय. म्हणजे मी सुरुवातीला जे म्हणलो की आमच्याकडे आता याची कोविडची तिसरी लस देण्याचा आता तयारी चाललेली आहे. आणि दरवर्षी हिवाळ्याच्या आधी लोकांना तिसरा बूस्टर द्यायचा, स्टाफ लोकांना, डॉक्टर नर्सेसला तिसरा बूस्टर द्यायचा आणि कोविड साठी कव्हर करायचा. म्हणजे हे जे आता चाललेली आहे तयारी, याच्यावरून असं दिसतंय की कोविड हा असा जाणारा नाहीये. त्याचा कुठेतरी ब्रिटिश एक व्हेरियंट तयार होणार, साऊथ आफ्रिकन तयार होणार, इंडियात त्याचे 2-3 व्हेरियंट तयार होणार आणि ते वर्ण असे अधनमधनं डोकं वर काढणार. तर याच्यासाठी आपल्याला आता सर्वप्रथम सध्या जे व्हेरियंट्स आहेत त्यांच्या विरोधात वॅक्सिनेट करणे, की जे भारतात होत नाहीये अपेक्षित प्रमाणामध्ये. म्हणजे भारताचा आकडा 3 कोटी वॅक्सिनेशन हा जरी मोठा वाटत असला तरी आपली यंत्रणा, जसं गंगाखेडकर सर म्हणले की आपल्याकडे खूप मोठी यंत्रणा आहे, प्रायमरी हेल्थ सेंटर आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स. त्या मानाने वॅक्सिनेशनचा स्पीड नाहीये. 140 करोड लोकांना जर आपल्याला 70-75% जरी लोक वॅक्सिनेट करायचे असले तर 100 कोटी वॅक्सिन्स लोकांना द्यावे लागणार. आणि त्यात आपण 3 कोटी दिले तर हा स्लो स्पीड आहे, हे फास्ट करावं लागणार. म्हणजे आपल्याला 70% लोकांना आता सध्याच्या परिस्थितीत कव्हर करावं लागणार, तेव्हा याच्याने एक हर्ड इम्युनिटी येईल
आणि सध्या परिस्थितीवर नियंत्रण येईल आणि मग पुढे जसं सीझनल याच्यात बदल होतील तसे लोकांनी बुस्टर घ्यायचे. जे ऍट रिस्क आहेत, स्टाफ आहेत, त्या लोकांनी बुस्टर घ्यायचे. असं याच्यावर नियंत्रण करत राहावं लागणार आहे. नक्की नियंत्रण ठेवत राहावं लागणार आहे, कारण जसं आत्ताच डॉक्टर संग्राम पाटील म्हणालेले आहेत, फ्लू सारखा वागतो आहे कोरोना, त्यामुळे कोरोना एवढ्यात जाणार नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. जगभरात दुसरी लाट येत असताना भारतात कोरोना आटोक्यात येतोय असं आपल्याला सगळ्यांना वाटलं आणि तिथेच आपल्या सामाजिक राजकीय मनानं गफलत करून घेतली आणि आपण निर्धास्त झालो, बेफिकीर झालो आणि त्याचे चुकीचे परिणाम आता आपल्याला दिसत आहेत. तेव्हा सर्व प्रेक्षकांना आवाहन आहे, राजकीय मंडळींना सुद्धा आवाहन आहे, लग्नसराई, निवडणुका या सगळ्या गोष्टी होतच राहतील. आंदोलनं सुद्धा आपल्याकडे आपल्याला पाहायला मिळाली आणि इथेच आपण चुकलो. ही चूक आपल्याला पुन्हा करायची नाहीये. दुसऱ्या लाटेला रोखून धरायचंय आणि तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर आपल्याला जोपर्यंत सरकार सांगत नाही, जोपर्यंत शेवटचा कोरोना रुग्ण किंवा कोरोना व्हायरस नष्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला आपली काळजी घ्यायची आहे. आपल्याला आपल्या समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावीच लागणार आहे. रोखोक या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवरांचे मी इथं आभार मानते सहभागी झाल्याबद्दल आणि या कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. भंडाऱ्याची उधळण म्हणजे